झाल्या, बैठकी झाल्या आणि कालपासूनच सचिन अहिर आणि प्रताप सरनाईक बाकी सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी संपर्कामध्ये होतो आणि मी देखील सगळी माहिती घेतल्या. जो काही वेस्टचा दर वर्षाचा जो काही जी तूट आहे ती देखील लक्षात घेता या वेस्टला सक्षम करणे आवश्यक आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या होत्या त्या संदर्भामध्ये आज मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, आमचे आमदार पटेल, भाई नेटवर्क नहीं आ रहा, छोड़ दो, इधर नेटवर्क नहीं आता. आपले संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची नाव मी घेत नाही, म्हणजे कोणाचं राहून गेलं तर ते तर सर्व प्रतिनिधी यांच्याबरोबर एक चर्चा सकारात्मक झाली आणि या चर्चेतून देशच्या ज्या काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत त्याही लक्षात आल्या. त्याचबरोबर बेस्टचे डेपो जे आहेत त्यांच्याची दुरावस्था आहे, त्या ठिकाणी रेस्टरूम असेल, कॅन्टीन असेल, स्टाफ क्वार्टर असेल, या बाबतीत देखील प्रकाश आपण टाकला सगळ्या याच्यावर चर्चेमधून आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत. आमची सरकारची भूमिका, बेस्टची भूमिका, BST सर्व्हिस जी आहे, बेस्ट सर्व्हिस जी आहे ती बेस्ट म्हणजे चांगल्या उत्तम प्रकारे लोकांना मिळाली पाहिजे ही भूमिका आणि भावना आमची आहे. त्यामुळे बेस्ट सर्व्हिस चांगली सुरू राहिली पाहिजे, सेवा सुरू राहिली पाहिजे, लोकांनाही सेवा मिळाली पाहिजे आणि जे सेवा देत आहेत त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. त्या भूमिकेतून आम्ही या वेळेस निर्णय घेतलेला आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची देखील काल बोललो, आधी बोललो मगाशी आणि आम्ही सर्व प्रशासन म्हणून आम्ही सकारात्मक भूमिकेतून आहोत. 'ग्रॅज्युएटीची रक्कम जी होती ती प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम या आर्थिक वर्षामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे. ती रक्कम त्यांना मिळेल. त्याचबरोबर ज्या आता वेटलीच्या गाड्या ज्या आहेत कॉन्ट्रॅक्टवरच्या त्या जास्त आहेत आणि मालकी म्हणजे बेस्टच्या गाड्या कमी आहेत. त्याप्रमाणे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचारी 5,000 बसेस इलेक्ट्रिक व्हेकल पुढच्या 3 वर्षामध्ये घेण्याचा देखील निर्णय आपण घेतोय. त्याचे जे काही पर्याय आहेत, आर्थिक स्त्रोत आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये केंद्र सरकार देखील याला इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य देते, राज्य सरकार देखील प्राधान्य देते आणि जे काही ज्या पद्धती आहेत जी माध्यम आहेत त्या माध्यमातून या बसेस घेण्याचा देखील निर्णय झाला. त्यामुळे जे वेटलीवर काम करणारे लोक आहेत त्यांना देखील याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल आणि त्यांना देखील आपल्याला घेताना इकडे काही बाबी समोर आल्या रिलॅक्सेशनच्या त्या देखील यामध्ये चर्चेत पुढच्या चर्चेमध्ये देखील त्या घेतल्या जातील. त्याचबरोबर बेस्टच्या उपक्रमांना सक्षमीकरण करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी किंबहुना आर्थिक सक्षम करण्यासाठी, कारण BMC देखील गेल्या अनेक वर्षामध्ये 11-12 हजार कोटी रुपये BSTने महापालिकेने देखील, मुंबई महापालिकेने BMCने बेस्टला दिलेले आहेत. तर पुढे ही बेस्ट जे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आर्थिक सक्षम झाली पाहिजे, यासाठी देखील जे जे काही मार्ग आहेत ते मार्ग जे आहेत ते प्रस्ताव जे आहेत आणि आपल्या युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या कमिटीमध्ये समावेश केलेला आहे. आपल्या बेस्टचे कर्मचारी, आपल्या अधिकाऱ्यांचे कर्मचारी एकत्र येऊन या बेस्टला सक्षम कसे, ही बेस्ट सेवा आपली स्वतःची आहे
ही भावना ठेवून आपण वेगवेगळ्या मार्गातून बेस्टचा रेव्हेन्यू जो आहे तो वाढला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा आणि मग याच्यातूनच या ज्या गाड्या ज्या आहेत त्याही देखील आपल्याला घ्यायच्या 5000 बसेस आणि त्याचबरोबर कायापालट प्रस्ताव जो आहे तो देखील तुम्ही शासनाला तात्काळ सादर करा आणि त्याच्यावर शासन देखील लवकर निर्णय घेईल आपल्या सगळ्यांना आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल ज्या माध्यमातून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे महसूल जो आहे किंबहुना आर्थिक फायदा जो आहे हा बेस्टचा झाला पाहिजे हा पर्याय आपल्याला निवडायचा आणि त्याला देखील मान्यता या मीटिंग मध्ये झालेली आहे। नवीन वेतन करार होईपर्यंत अंतरिम जो काही रिलीफ देण्याची जी मागणी होती त्याला देखील या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे। त्याप्रमाणे जे कायम कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला 3000 रुपये आणि वेळेवरील कर्मचाऱ्यांना मासिक 2000 रुपये हे हंगामी वाढ देण्याचा निर्णय झालेला आहे आणि यासाठी आणखी ज्या काही प्रलंबित जे काही विषय आहेत ते 15 दिवसानंतर त्याच्यावर देखील बैठक होईल। आणि त्या बैठकीत देखील इतर जे काही विषय आहेत ते मार्गी लागतील। बेस्ट सर्व्हिस जी आहे ही मुंबईकरांना कायमस्वरूपी लाभली पाहिजे, चांगल्या त्याची फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे, लोकांना त्याची सेवा चांगली, कारण ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे आणि म्हणून ही सेवा देताना ज्या सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर कंडक्टर जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या देखील अडचणी ज्या आहेत, गैरसोयी देखील आहेत, त्याच्यावर देखील निर्णय आणि त्याच्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं आता आपण जे काही आपल्या मागण्या होत्या त्यापैकी हे आम्ही मान्य केलेलं आहे। त्यामुळे माझी आपल्या सगळ्या युनियन प्रतिनिधी जे आहेत, कृती समिती आणि वेगवेगळ्या युनियनचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आता मुंबईकरांना जो काही जी गैरसोय झालेली आहे संपामुळे, आपण संप तात्काळ मागे घेऊन ताबडतोब आपल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजेत अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। शासनाचे मी आभार मानतो आणि शासनाला ही विनंती करतो की साहेब की आज आपण इंट्रीम वॉल दिल्यानंतर पण प्रशासनाकडनं 2 गोष्टी जी आहेत म्हणजे जे उद्या कॅज्युअल लेबर समान काम समान नामचा आणि विशेषतः अर्थसंकल्प हे समावेश करू शकतो का नाही करू शकतो, जे काय तांत्रिक आहे तोही जो अहवाल आहे जो आहे मी जे देणार त्यात आमची बाजू ऐकून घेतली आणि करण्याचा